षटकाला आता मात्र गोलंदाज सज्ज होतो या मोहम्मद आमच्या व्यासपीठाच्या टोकाकडून आपल्या षटकाला सुरुवात करेल. खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतो या लेंथ इथे मात्र नक्कीच कल्पेशने ओळखली नाही कारण चेंडू येण्या अगोदरच इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन केलं होतं त्याच मुळे पाहतो की नक्कीच बीट होत असताना आता मात्र कल्पेशने मात्र पाहिलं तर 4 चेंडूंना मात्र सामोरा गेलाय. 2 डॉट चेंडू तिथे मात्र खेळतोय. 2 चेंडूंवर सिंगल धाव पाहायला मिळाली. वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय आणि वैभव खेळतो वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. त्यामध्ये एक षटकार पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर आणि आता मात्र ओव्हरपेस चेंडू उंची जास्त लांबी कमी लॉंग आपला खेळाडू सज्ज आणि नक्कीच त्या जाल्यामध्ये मात्र या ठिकाणी फर्स्ट फलंदाज कल्पेश लागणारा पहिला झटका आम्ही कासने संघाला फलंदाज बाद. केलं नाही आणि कुठेतरी चुकीचा फटका खेळण्यासाठी इथे मात्र भाग पाडला गोलंदाज मोहम्मदने आणि लॉंग ऑफच्या दिशेने मात्र एक चांगला झेल टिपला जातोय. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर येतोय 1 डाऊनला समीर. इथे मात्र अकुटबद्ध चेंडू आहे ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे थोडासा नक्की कचार षटरक्षण चेंडू लॉंग लेग सीमेरेषे अगदी पलीकडे जात असताना पंचांचा इशारा 1 बाउन्स 4 धावा. क्षेत्रक्षेत्र देण्याची सज्ज होता परंतु कुठेतरी स्लिप झाला आणि त्याचमुळे पाहतो की या ठिकाणी फलंदाजाला एक संधी उपलब्ध झाली 4 धावा जोडण्यासाठी. वैभवच्या बॅटमधून निघणारा दुसरा एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना एक गडी बाद 13 आणि आता मात्र ऑन साइडला बिग हिट अतिशय लाजवाब फटका चेंडूला फेकून देतो सीमरेषेच्या पलीकडे अजून एक बॉम्ब ब्लास्ट षटकार. अतिशय जबरदस्त फलंदाजी ती मात्र वैभव हलकेच्या माध्यमातून एक पाहायला मिळतोय. 2 षटकार एक चौकार या बॅट मध्ये आलाय आणि एकूण धावसंख्या आपण पाहू शकतो धावफलकावर एक गडी बाद 19 वैयक्तिक 17 धावांवर खेळतो या नाबाच्या रूपाने 5 चेंडूचा सामना केला आणि आतून एक मात्र मोठा फटका पाहायला मिळतो. या शॉर्ट फायलीच्या डोक्यावर चेंडूला नक्कीच फेकून देतो डीप फाईन लेगच्या सीमेरेषेकडे पलीकडे जात असताना चेंडू पंचांचा इशारा पुन्हा एकदा चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. सोपरी फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते अजूनही इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी एलिव्हेशन झालं नाही. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक अम्मार पडेल येतो चेंडूच्या खाली आणि ज्या नावाचा नक्की तिथे मात्र वादळ निर्माण झाला होता तो वादळ आता मात्र नक्की शांत होतोय कारण लागणारा दुसरा झटका आम्ही कासने संघाला लागणारा फलंदाज बाद. कारण की तिथे मात्र 2 षटकांचा मात्र खेळ समाप्त होताना एकूण धावसंख्या बद्दल पाहिली तर 2 गडी बाद 23. पहिल्या षटकामध्ये तब्बल
9 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत या षटकाचा आपण जर आपण विचार केला तर 14 धावा पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आणि इथे मात्र वैभव भादोण्यापूर्वी आपण जर पाहिले तर की 2 षटकार आणि 2 चौकांच्या साह्याने तब्बल 7 चेंडूचा सामना केला. 21 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्यानंतर नवीन फलंदाज मध्ये खेळपट्टीवर आपण समीर आणि आता मात्र देवा. देवाची मला नक्कीच इनिंग आठवते आम्ही कास्टिकर ट्रॉफी मध्ये जबरदस्त खेळ त्याने त्या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केलं होतं, परंतु त्यानंतर कुठेतरी मात्र त्याच्या खेळावर परिणाम झाला. परंतु पाहूया ज्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. गोलंदाज अरबाज येतोय तिसऱ्या षटकासाठी. खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की निकीचा फलंदाजला चेंडू स्वेर आहे, परंतु निकीचा चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूची लेंथ पाहायला मिळते. तर डॉट चेंडूने आपल्या षटकाला इथे मात्र सुरुवात करत असताना अरबाज लेफ्ट आर्म तो विकेटने इथे मात्र षटकाला सुरुवात करतोय आणि आता मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. एलिव्हेशन नाही, कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. बॅक टू बॅक दुसरा स्वेर चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. सन्माननीय सुभाषजी जाधव यांचा इथे मात्र शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे डोळे चषक 2020 मध्ये. वेलकम, सुस्वागतम. आता मात्र ऑन सध्या मात्र पिकअप करतो चेंडू हवेत आहे. डीप मृगणा क्षेत्र सज्ज. अजून एक बिग विकेट इथे मात्र लागणारा कासने संघाला. फलंदाज बाद. नंतर एक विकेट्स प्राप्त केली, म्हणजे एकही धाव या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केली नाही. धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त 21 धावा, माफ करा 23 धावा. लागणारा तिसरा झटका आपण पाहतो या अम्मी कास्तेकर कास्ते संघाला आणि त्यानंतर अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटतं की अरबाजने कुठेतरी खेळपट्टीवर कॉइन ठेवलाय आणि त्या कॉइननुसार मात्र गोलंदाजी साकारतोय. जबरदस्त गोलंदाजी. मित्रांनो आपण पाहतो या स्पर्धेतील पहिलाच सामना यंग बॉयज तळली विरुद्ध आम्ही कॉसने या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र सरळ बॅटर लॉफ करतो या डीप लॉंग ऑफकडे चेंडू ट्राल होतोय, परंतु निकित शत्रकी अफसर रईस त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगला फील्ड त्या ठिकाणी मात्र करत असताना चांगली फेकी होते. सिंगल धाव पाहायला मिळाली आणि सिंगलच्या आता मात्र मदतीने धावसंख्या मात्र हलूच पुढे सरकते. या 3 बाद 24 लॉस ऑफ 3 विकेट्स कासने संघ. नेक्स्ट मॅच सुदानस्फोट भादाणी विरुद्ध अर्जुली. दोन्ही संघटनांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. अरबाज शॉर्ट रनची साठी ते मात्र पंताने ते मात्र पुन्हा एकदा कार्ड घेत असताना इथे मात्र चेंडू जातो या जमिनीच्या स्थानी नक्की थोडासा गॅप आपल्याला पाहायला मिळतो. या लॉंग ऑन आणि डीप मध्ये खेळाडू जोपर्यंत नक्की जाऊन चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत इथे मात्र नक्की धावतीची संधी उपलब्ध होती आणि नक्कीच आपण पंचाचा बोट पाहू शकता आकाशाकडे जात असताना लागणारा चौथा झटका कासने संघाला. धावतीच्या स्वरूपात सुद्धा त्यांनी मात्र गडी बाद केला. तर सुरेख गोलंदाजी अरबाज कडून आपल्याला पाहायला मिळाली. एक कमबॅक षटक आणि त्यानंतर पाहू शकतो आपण नवीन फलंदाजी खेळपट्टीवर खेळण्यासाठी सचिन गोंदले उर्फ बबुश.
बबूशी ते मात्र आपल्या चौथ्या षटकाला सुरुवात करेल. सचिन गोंदली आमचे जवळचे मित्र आहेत, एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्यमय पाहू शकता. सुख असो किंवा दुःख असो, परंतु त्यांचा चेहरा नेहमीच हसणारा आपल्याला पाहायला मिळेल. तेच आता फलंदाज आता मात्र पाहतो या ठिकाणी 6व्या क्रमांकावर आलेले आहेत खेळण्यासाठी. दरम्यान या ठिकाणी साईदाम लॉजिस्टिक्सचे इंजिनियर साहेबांचे इथे मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं स्वराज चषक 2020 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. इथे मात्र निकीचा फटका फसला, चेंडू हवेत आहे परंतु निकीचं एलिमिनेशन झालं नाही. सेफ लँड होते जोपर्यंत लॉंग ऑन द खेळाडू अरबाज जाऊन चेंडूला उचलतोय तोपर्यंत इथे मात्र फलंदाजांनी 2 धाव पूर्ण केल्या. सचिन आपण वैयक्तिक 2 धावणे खातो करतोय आणि संघाची एकूण धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 4 गडी बाद 27. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि आता मात्र गोलंदाज बबूशी ते मात्र आपण पाहतोया उडतो विकेटने. आता मात्र नक्कीच कुठेतरी दिशेने चेंडू पाहायला मिळतोय, कारण पंच आपण पाहतोया दोन्ही हातांची समांतर जोडी पाहायला मिळते आणि पहिली व्हाईटच्या स्वरूपात आपल्याला धाव पाहायला मिळते. या स्कोर कार्ड मध्ये 130 धावसून घ्या. आता मात्र पुढे जात असताना तब्बल 4 गडी बाद 28. आणि आता मात्र ऑन साइडला सचिनच्या बॅटमधून अतिशय चांगल्या पद्धतीने फटका कनेक्शन पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून देतोय डीप मिडविकेटच्या बाहेर. अफलातून फटका 6 धावांसाठी. जबरदस्त कनेक्शन, काय फटका कनेक्शन पाहतो तरी पूर्ण ताकद झुकली होती. आणि या स्पर्धेत लागणारा तिसरा षटकार सचिनच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. अजून एक फुलटा चेंडू संधी होती सचिनकडे, चांगला इथे मात्र टायमिंग झाला असं तर चेंडू सीमेच्या पलीकडे जाऊ शकला असता, परंतु या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार होतो. या पंचांचा इशारा 4 धावा. धावा इथे मात्र अतिशय वेगाने आपल्याला पाहायला मिळतं. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 38 वर पोहोचताना एक चांगली सार्वजनिक धावसंख्या इथे मात्र आम्ही कास्तेकर संघाने मात्र उभारली आहे. इथे मात्र निकीचा बागपडत थोडासा पंच करण्याचा प्रयत्न केला होता कव्हर पॉईंट कडे, परंतु निकीचं कनेक्शन मात्र कोणत्याही प्रकारचं होत नाही. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनला असं वाटलं असेल निकीचा चेंडू स्वेअर आहे, परंतु निकीचं लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. या काही चेंडू शिल्लक आहेत. एका दुसरा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो कास्ते संघासाठी. आणि तो फटका इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु चेंडू हवेत आहे. अरबाज अतिशय वेगाने जात आहे चेंडू खाली, परंतु निकीचं सुरक्षित हातांची जोडी मात्र त्या ठिकाणी विसावू शकले नाही. जोपर्यंत बॅकअप करतोय अम्मार पटेल तोपर्यंत इथे मात्र फलंदाज तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद झाला सचिन गोंदले. धावसंख्या आता मात्र पाहिली तर आपण या ठिकाणी 5 गडी गमावले आम्ही कास्तेकर संघाने. तब्बल 40 धावा धावपळकर अंकित पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूला आता मात्र सामोरा जाईल फलंदाज निलेश. नवीन फलंदाज संकेत नॉन स्ट्राईक एंडला की त्यांना पाहू शकता. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु की त्या अपील मध्ये मात्र कोणताही आत्मविश्वास मात्र झलकताना पाहायला मिळाला नाही. तर पण एज लागलेली यस शेवटच्या चेंडूवर मात्र गडी बाद झालेला आहे. तर एकूण धावसंख्या आपण पाहू शकता पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 40 धावा 41 धावांचं आव्हान असेल
यंग बॉईज तलवली संघासमोर. तर नक्कीच या धावांचा कशा रीतीने पाठलाग करतील तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. सुदाम स्पोर्ट भादाणे आणि अर्जुली या दोन संघांमध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांकडे विनंती करतो की आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वराज 11 डोले टॉस बॉक्स आणि मी नक्कीच मान्यवर इन्व्हाइट करतो या नाणेफेकीसाठी. सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण या टॉस बॉक्स मध्ये खरं तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघांमध्ये नाणेफेकी करणार आहोत. तर दोन्ही संघटना मात्र उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे मान्यवर सुद्धा नक्कीच पाहू शकता आपण भगवानजी भोईर साहेब. तर दोन्ही संघटनापर्यंत मी नाण्याची माहिती करतो. तर एका बाजूला पाहू शकता स्वराज 11 डोले आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता आपण ढोले चषक. तर अशा दोघांपैकी तुम्हाला एखादा कॉल इथे मात्र चॉईस करायचा आहे. तर स्वप्नील एक कॉल करता येतं स्वराज 11 ढोले आणि आलेला आहे ढोले चषक म्हणजे हा नाणं जातो अर्जुनी संघाच्या बाजूने. तर मी नक्कीच विनंती करतो आपण विनिंग संघटनेला आहे सेकेफ शेख यांच्याकडे आम्हाला एपीपीच लाभलेले आहे. विनिंग संघटनेला आपण देणार आहोत आणि त्यानंतर विनंती करतो की आपण टॉस पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आकाश नक्कीच प्रथमतः त्या क्रीडाकडून आपण ही स्पर्धा पाहतोय. परंतु या स्पर्धेचा विचार करून 5वी स्पर्धा आहे, 5वं स्पर्धा आहे. नक्कीच खेळताना कशा प्रकारे तुम्ही आनंद व्यक्त करणार? चांगला आनंद व्यक्त करू. तर टॉस जिंकलाय काय करण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षण करू. कुठेतरी तुम्हाला सुद्धा एका टायटलची गरज आहे कारण तुमचा संघ सुद्धा पाहिलं तर पीटीसी मध्ये एक चांगला बॅलन्स संघ म्हटला जातोय. परंतु आकाश कोणता असा क्षेत्र आहे तुमच्या संघामध्ये की त्या ठिकाणी तुमच्या वारंवार चुका होत आहेत? हो नक्कीच थोड्या चुका होतात ते सुधारण्याचा प्रयत्न करू. तर जो संघ तुमच्या नियमितपणे उतरतो तोच संघ उतरणार आहे की काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही तोच संघ असणार आहे. तर समोरचा संघ पाहिला तर नक्कीच मागील स्पर्धेमध्ये अर्थात आपण जर पाहिलं तर कोशिंबी कांदीची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच या ठिकाणी एक चुपारुस्तम संघ पाहायला जात होता सुदामपूर भातारा संघाला. तर त्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30 ते 35 रनावर धावण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर कोणत्या गोलंदाजीची अपेक्षा करतो की चांगली गोलंदाजी करेल? पिंटू एक कैफ आणि मी स्वतः. तर की तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. स्वप्नील तुम्ही नाणक गमवला आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावा तुमच्याकडे संघासाठी सेफ असतील जेणेकरून तुमचे गोलंदाज त्या धावांचं संरक्षण करू शकतील? 45 ते 50 धावा. त्यासाठी तुम्हाला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. कोणता फलंदाज तुमच्याकडे चांगली फलंदाजी करू शकते या मॅच मध्ये? शिवाजी आहे, भावेश, संजय, सचिन, मी सुद्धा. ही बिग स्पर्धा पाहतोय आपण स्वराज चषक 2020 निवृत्ती मगर असतील त्याप्रमाणे डोळे संघ असेल. कशा प्रकारे तुम्हाला आयोजन नियोजन वाटलं या ठिकाणी? खूप चांगला असा आयोजन नियोजन आहे कारण हा न्यू ग्राउंड आहे त्यामुळं चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करणार? हा नक्कीच. तर की तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो नक्कीच इथे मात्र नाणेफेकी संपन्न झालेली आहे. या ठिकाणी पाहिले तर अर्जुनी संघाने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, इन्वंतन केलं आहे या ठिकाणी सुद्धा स्पोर्ट बाताने संघाला फलंदाजीसाठी. तर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नक्कीच चेंडू निवडून घ्यायचे आहेत आणि या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, कोणता संघ मात्र इथे जिंकेल आणि कोणता संघ मात्र पराभूत होईल ते नक्कीच आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल टोमरे यांच्या सुमधुर आवाजातून. थँक्यू. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गोलंदाज तयार. वैभवचा हा बॉल, अप्रतिम बॉल वैभवचा जो मात्र पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आरबाज आणि बबूश. 41 धावांचा पाठलाग इथे यंग बॉयज तळवली संघाला करायचा. 24 चेंडू 41 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 चेंडू जे मात्र टाकले गेलेत. पहिला चेंडू आव्हान तर दुसरा चेंडू अतिशय दर्जेदार जो मात्र पाहायला मिळाला. वैभव तयार. वैभवचा हा बॉल, फटका चांगला आहे, चेंडू फरार, सीमा पार, चौकार.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. बॅट्समन बबुशेच्या पॅट मधून एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. वैभववर फार मोठं आक्रमण मैदानाच्या आत केलं गेलंय. धावफलकावर धावा आहेत 11. 41 धावांचा पाठला करत असताना टीम यंग बॉईज तळवली. हा बॉल अजून एक चांगला फटका. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौकार. यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. शेवटच्या ट्रॅप बॉल 22 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये आतिषबाजी पाहायला मिळाली. धावफलकावर 19 धावा आल्यात. आता गोलंदाजी मार्कवर निलेश तय्यार. अरबाज ऑन स्ट्राइक. 18 बॉल आणि 22 धावा. निलेशचा हा बॉल हलक्या हाताने चेंडू जवळ खेळला गेलाय. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतील. चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 21-21 या धावसंख्येवर. 7 बॉल 21 बनवल्यात. 17 बॉल शिल्लक आणि त्या 17 बॉल मध्ये अजून देखील 20 धावांची आवश्यकता.
41 धावांचा पाठलाग करत असताना यंग बॉईज तळवली हा टीम मैदानामध्ये जे मात्र पाहायला मिळते. 21 धावा धावपलकावर आहेत. 17 बॉल आणि 20 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार निलेश. हा बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. यष्टीरक्षण देखील चांगल्या दर्जाचं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावपलकावर धावसंख्या 21. 21 धावा धावपलकावर आहेत. 41 धावांचा पाठलाग करत असताना टीम यंग बॉईज तळवली. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी बॅटिंग. 19 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना निलेश जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार निलेश. 21 धावा धावपलकावर आहेत. स्ट्रायकर इनवर अरबाज. 41 धावांचा पाठलाग करत असताना टीम यंग बॉईज तळवली. गोलंदाजी मार्कवर तयार निलेश. हा बॉल रिव्हर्स खेळले. चांगलासा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. विकेटचं पतन. अजून एक धक्का. अजून एक करंट यंग बॉईज तळवलीला. नवीन बॅट्समन मैदानाच्या तेल अमर अमर नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतील. चांगली गोलंदाजी इथे गोलंदाज निलेशच्या माध्यमातून आतापर्यंत 3 बॉल टाकलेत आणि 3 बॉल टाकत असताना फक्त 2 धावा खरचल्या. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी जे मात्र पाहायला मिळते. 21 धावा आहेत. अजून देखील 15 चेंडू शिल्लक आणि त्या 15 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. टीम यंग बॉईज तळवली या टीमला. कमबॅक करताना पाहायला मिळते. अमित कासनेकर टीम पहिल्या षटकात जरूर 19 धावा खर्च केल्या परंतु या षटकामध्ये कमबॅक केलंय. गोलंदाज निलेश याने पाहूया या षटकामध्ये अजून कितपत कमबॅक केलं जाईल गोलंदाजच्या माध्यमातून. तर बॅट्समन ओसामा ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हा बॉल इथे पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. फाईट बॉल. फाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा आहेत. 41 धावांचं लक्ष. आव्हान त्याचा पाठलाग करत असताना टीम चे मात्र आपल्याला पाहायला मिळते. यंग बॉईज तळवली. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा बॉल चांगला बॉल. इथे अजून एका विकेटचं पतन. गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा इथे गोलंदाज करत असताना निलेश. हा बॉल चांगलासा फटका. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. अजून एका विकेटचं पतन. मोहम्मद बॅक टू द पेव्हिलियन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. नक्की
शेवटचे 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये अजून देखील 19 धावांची आवश्यकता. 9.50 ची सरासरी मेंटेन राखावी लागेल विजयासाठी. 12 बॉल 19 धावांचं लक्ष. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक. स्वराज्य 11 आयोजित डोहळे चषक 2020 चा थरार दिवस क्रमांक पहिला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पेशच्या हातामध्ये बॉल आहे. पाहूया कल्पेश कशा प्रकारची कामगिरी करेल. 12 बॉल आणि 19 धावा. येणारा प्रत्येक चौकार, येणारा प्रत्येक षटकार इथे सामन्यामध्ये रंगत मात्र निर्माण करून देईल. 12 बॉल शिल्लक. हा बॉल चांगल्या दर्जाचा. एष्टी रक्षण देखील चांगलं आहे. गुड बॉलिंग. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा बॉल चांगला असा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. MH04 FZ 5767 ची स्विफ्ट गाडी कुणाची आहे त्यांना विनंती असेल आपण ती जरा थोडीशी बाजूला पार्क करा. हा बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. धावबादची संधी. चुका झाल्यात एष्टी रक्षकाकडून आणि इथे लेग व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. विनंती असेल ती गाडी कुणाची असेल तर ताबडतोब पार्किंग दुसऱ्या बाजूला करा. MH04 FZ 5767. लेगबाईच्या रूपाने एक सिंगल. संघ धावसंख्या वाढेल. 24 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील 17 बनवायच्या. शेवटचे 9 बॉल चे मात्र शिल्लक आहेत. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. हा बॉल चांगल्या दर्जाचा जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव या चेंडूवर आली. एकच धाव या चेंडूवर जे मात्र येईल. चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळत आहे. टीम आम्ही कासनेकर टीम कडून एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25. शेवटचे 8 बॉल आणि त्या 8 बॉल मध्ये 16 धावा. चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना आम्ही कासनेकर टीम पहिल्या षटकामध्ये जरूर 19 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये निलेशने कमबॅक करून दिलं. फक्त 3 धावा खर्चत 3 विकेट च्या मात्र मिळवल्या आणि तो मात्र सामन्यामध्ये फार मोठी जान निर्माण केली आम्ही कासनेकर टीमने. या षटकात देखील चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 बॉल फक्त 3 धावा खरचल्यात गोलंदाज कल्पेशने. एक मोठा फटका इथे सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करून दिला आम्ही कासनेकर यंग बॉयज तळवली टीमला. 8 बॉल 16 धावांचं लक्ष. इथे गोलंदाज बरकटलेत. अवांतर धाव वाईटच्या रूपाने येईल आणि संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर. 8 बॉल 15 धावा. आठ बॉल 15 धावांचं लक्ष. 26 झाल्यात. 41 धावांचा पाठलाग करत असताना टीम यंग बॉयज तळवली. गोलंदाज तयार. टाकला गेलेला चेंडू अप्रतिम. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळतोय. किसन मोहम्मद तरने पालीगाव समाजसेवक यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील स्वराज्य 11 आयोजित डोहळे चषक 2020 मध्ये हार्दिक असं स्वागत. 7 बॉल शिल्लक. 7 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा आहे या सामन्यातील. रिव्हर्स खेळले. चांगला असा स्ट्रोक. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. अंपायर डिसिजन. षटकार वाघांची दाडाने फोडला पहाड. 6 धावा.
शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. टीम एंगबाईस तळवलीला 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. पाहूया आम्ही कासनेकर टीम या 9 धावा इथून पुढे रोकेल का ते देखील पाहायचंय. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. गोलंदाजच्या माध्यमातून शेवटचा अंतिम षटक. राहुलच्या हातामध्ये बॉल. 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. नक्की ऑन स्ट्राईक. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव. नक्कीने जे मात्र केले तर दुसऱ्या बाजूला बॅट्समन 7 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळत आहेत. अमरने या अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार खेळून संजीवने प्राधान्य करून दिले टीमला. शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. पहिलीच मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य 11 आयोजित टोहळे चषक 2020 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर तयार. राहुलच्या हातामध्ये बॉल. नक्की ऑन स्ट्राईक. 6 बॉल आणि 9 धावा. सामना रोमांचक अवस्थेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि पंचांचा इथे येतोय अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर. विजयासाठी 8 धावांचं लक्ष. 6 बॉल शिल्लक. पहिला चेंडू इथे अवांतर आलाय. गोलंदाजाला लाईन क्लेन सुधारावी लागेल. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज राहुलला. बॉल शिल्लक आहेत 6. धावा बनवायच्यात 8. एक मोठा फटका इथे सामन्यामध्ये फार मोठं वर्चस्व गाजवेल टीम एंगबॉईज तळवलीचं. तर येणारा प्रत्येक डॉट बॉल इथे सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल आम्ही कासनेकर टीमला. हा बॉल चांगला आहे. फटका देखील इथे चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. ब्रिलियंट टेकन. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
बॉईज तळवली. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. प्रयत्न इथे तुम्हाला करावे लागतील. एक चांगले स्ट्रोक इथे खेळावे लागतील बॅट्समनला. ती क्षमता आहे बॅट्समन मध्ये. 2 बॉल 8 धावा. हसन ऑन स्ट्राईक. हा बॉल आणि इथे पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. फाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल 34. 34 धावा. शेवटचे 2 बॉल आणि कंपल्सरी 7 धावांची आवश्यकता. 2 बॉल 7. हसन ऑन स्ट्राईक. राहुल तयार. आतापर्यंत राहुल हिरो या सामन्यामध्ये. पाहूया शेवटपर्यंत हिरोच राहील का. 2 बॉल 7 धावांचं लक्ष. हा बॉल चांगलासा स्ट्रोक जो मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. लाजवाब क्षेत्ररक्षण. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण आहेत. 1 शॉट. 1 शॉट. 1 बॉल 6 धावांचं लक्ष. 1 बॉल 6 धावा. पहिलाच सामना मैदानाच्यात रंगलाय. यंग बॉईज तळवली त्यांच्या विरोधात अम्मी कासनेकर. 1 बॉल 6 धावांचं लक्ष. पाहूया कोण विजय प्रस्थापित करेल पहिल्याच सामन्यामध्ये या स्वराज्य 11 डोळे चषक 2020 मध्ये. 1 बॉल आणि 6 धावांचं लक्ष. 1 बॉल 5 धावा. हसनला जे काही करायचंय ते हसनला करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राहुल आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना 1 बॉल आणि 6 धावांचं लक्ष. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम अम्मी कासनेकर खूप वेळ खर्च करतायत. टीम क्षेत्ररक्षण करणारे अम्मी कासनेकर वेळ वाचवणं गरजेचं राहील. 1 बॉल आणि 6 धावा. एका षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज हसनसाठी. रमेश पाटील यांच्या वतीनं जे मात्र पाहायला मिळत आहे. रमेश पटेल यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. शेवटच्या चेंडूवर जर षटकार खेळत असेल तर विनंती असेल टीम तळवली टीम जिथं आपल्याला जागा आहे त्याच जागेवर बसायचं. 1 बॉल 6 धावा. गोलंदाज तयार. राहुल